तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आपण चालू आहे म्हणजे खारघरला, कारण की इथं नवीन इस्कॉन टेम्पल बनलं आहे. म्हणजे पूर्ण आपल्या एशियामधलं दुसरं एकदम लार्जेस्ट आपलं टेम्पल बनले ते इस्कॉन. आज आम्ही म्हणजे सगळे कॉलेजची पोरं तिथं चाललेलो आहे. आता आम्ही जातो तर कॉलेजवर सगळी, कारण की पोरं थांबलेली म्हणजे आधी तर आम्हाला घ्यायला येतं आणि बाकी सगळे आपली सगळी पोरं आहे ना पुढे असणार आहेत. आम्ही आपल्या गाड्या घेऊन चाललो आहे. तर त्याला जातो तर पहिले कॉलेजवर. ते पण आपल्या यूट्यूब नवीन असेल आणि लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग तुम्हाला असंच आपले नवीन चांगले व्लॉग बघायला मिळतील. चला जातो. मला आदित्य आता घ्यायला आलेला आहे. पहिले आम्हाला थोडा लेट झालेला आहे. आता जातो आम्ही, कारण की सगळे पोरं आपली थांबलेली आहे. तर काय बोलतो आदित्य, आज लेट झाला काय? आला जातो आता पहिले, कारण की सगळ्यांचा ओढा आम्हालाच खायचा आहे. चला भेटतो पुढे. अजून सगळे पोरं येणार आहे. चौघं थांबलेले. लेट झाला मला जरा, पण हे बघा आता बघा इथे गाड्या आपल्या तीन गाड्या होत्या. एक श्रीची, आदित्यची आणि विपुलची आहे. आणि यांचे हेल्मेटवरून भांडणं सुरू आहे. इथे हेल्मेट पण आहे तरी भांडणं सुरू आहे. ए कोणता हेल्मेट पाहिजे? ए हा हेल्मेट ठेव मग. वैभव हेल्मेट घे ना, घाल ना. असंच रे, भारी दिसतील. ए हे किती आहे? कसं घालायचं तुला माहित नाही? अरे या बघा सकाळ सकाळी मेडिकल मधून काय काय घेतोय. मित्रांनो आता आम्ही पण सगळे निघालेलो आहे. सोनू गेलाय पुढे, कारण की त्यालाच रस्ता माहिती आहे. आणि श्रीची गाडी, त्याला त्यांच्याची गाडी पाठीत राहिली, अजून दिसत पण नाही. आम्ही मधल्यामध्ये निघालोय आपल्या सागावरून. सोनू हाय. बघा इथे वैभव आणि श्री. आम्ही खारघरला पोचलोय. मारायची वाट बघ. सिग्नल आहे. इस्कॉन टेम्पल इथे पोचलेलो आहे खारघरमध्ये. ते इथे गाड्या म्हणजे साईडला लावून, म्हणजे कारण की इथं लावलेलं आहे. आणि आता आतमध्ये जातो. श्री राधा मदन मोहनजी मंदिर. आता इथून एंट्री करू आम्ही, कारण की गेट नंबर 3ला आहे. आणि तर सध्या म्हणजे पार्किंगची सोय आहे नाही, म्हणून इथं म्हणजे साईडला गाड्या लावल्या आहे. आणि म्हणजे इथे बघा इथंच सगळे आता पार्किंग करतात. त्यांना म्हणजे मंदिरात जायचं असेल ते मध्ये इथून जातो. गेट नंबर 3ने आता चाललो आतमध्ये. बघा किती मोठं मंदिर आहे. ते एशियामधलं एकदम लार्जेस्ट दुसऱ्या क्रमांकावर येणारं हे मंदिर आहे आपलं पूर्ण आशिया खंडामधलं, एवढं सर्वात मोठं. तर इथे म्हणजे आपण एंट्री केल्यावर इथे आपलं चप्पलचं स्टँड आहे. आता इथे चप्पल ठेवतो, स्टँडला ठेवली आहे. आणि आता इथूनच एंट्री करतोय. इथं बघा म्हणजे साईडला कॅन्टीन पण आहे. तर म्हणजे कोणाला मकाश वगैरे अन्नदान इथे कोणाला डोनेट करायचं इथे करू शकतात. आणि इथे कॅन्टीन आहे सगळी. इथून आतमध्ये चाललो आहे. हा कार्यक्रम आहे. ओके 8:30ला म्हणजे बोलता की बंद झाले सध्या, आणि 8:30ला ओपन झाला की कार्यक्रम म्हणून. आता किती वाजले बघ, आता 8:18 झालेले आहे. म्हणजे 10 मिनिटं थांबायचं आहे. नंतर म्हणजे मंदिर ओपन होणार आहे. आणि तुम्ही म्हणजे एंट्री बघू शकतात किती मस्त वाटते. आपण गेलेलो पाचशे आपल्या झूला गेलेलो इस्कॉनला. इथे खारघरला आलो. तुम्ही समोरचा म्हणजे नजारा बघू शकता किती भारी दिसतो इथून. जे इथे समोर राहते त्यांना भारी ना, व्ह्यू भारी भेटत असेल.
समोरून म्हणजे वरचा व्ह्यू म्हणजे बघू शकता किती मस्त दिसतो इथं. पण थंड वाटते रे ना, व्ह्यू बघू शकता किती मस्त दिसतोय बघा. इथे मंदिर आहे सध्या बंद केलंय. बघा किती मोठं म्हणजे फुल गार्डन आहे. त्या मंदिराला बनवायला बोलतात की 12 वर्ष लागले आणि 170 करोडचा बजेट होतं. खाली जातो सगळं बघ, थोडं इथे फिरतं. मित्रांनो व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे. इथं बघा सगळं इथं ग्राउंड आहे, पुढे पण कारंजे आहे आणि इथं आजूबाजूला सगळे असे कारंजे म्हणजे रात्री फुल बघायला एकदम मजा वाटते. सगळे लाईट बीट असेल तर कारंज्यांना. तुम्ही समोर बघू शकता इस्कॉन टेम्पल. आणि सगळी जागा म्हणजे ही म्हणजे मंदिराचीच आहे. 9 एकरमध्ये मंदिर बनवलं आहे. आणि आता म्हणजे मंदिर आपलं 15 जानेवारी 2025ला मंदिराचं उद्घाटन झालं. तेव्हा आपले म्हणजे जे पंतप्रधान होते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. आता आतमध्ये एंट्री करतो बघा मित्रांनो. इथून आणि वरतून बघा तुम्ही किती मस्त नजारा दिसतो. वरती बघा मंदिराच्या बाजूला बघू शकतो ते 3D मध्ये सगळं आपलं श्रीकृष्णाचं आणि इथे लावलेलं रामाचं सगळं काय काय घडलं रामायणमधलं महाभारतमधलं ते इथे म्हणजे कृष्णाने विष्णूचा अवतार घेतला ते इथं दाखवलं आहे. इथं पुढे जेव्हा म्हणजे जे वासुदेव होते त्यांनी या कृष्णाला घेऊन जातात ना समुद्रातून, जेव्हा शेषनाग पाठी असतो मग ते इथे दाखवले 3D मध्ये. पुढे इथं म्हणजे कृष्ण त्या जी राक्षस असते तिचा वध करतात तेव्हाच आहे. आणि इथं आपलं श्रीरामाचं आहे की आपलं जेव्हा श्रीराम यांचं नामकरण होत होतं ते इथं परत ते एका कृष्णाने एका म्हणजे राक्षसीला मारलेलं तेव्हा लहानपणी. इथं म्हणजे आपलं श्रीराम आणि सगळ्या म्हणजे 4 भावांना म्हणजे आपली याची विद्या देत आहे आपल्या धनुष्यबाणाची. श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना. इथं म्हणजे श्रीकृष्ण यांची आईसोबतचं इथं स्टेडियममध्ये दाखवलं आहे. इथं श्रीराम यांनी एका राक्षसींना मारलेलं ते पण दाखवतं इथं. इथं म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे लहानपणी जे करायचे ते इथे दाखवलं. म्हणजे सगळं दही काढताना सगळं माखण चोरतानाचं. इथं श्रीराम यांनी तो आपला धनुष्य तोडलेला ना धनुष्यबाण तो इथं म्हणजे श्रीराम बरोबर आपल्या आईसोबत आहे. आपलं श्रीकृष्ण इथे बघू शकता तुम्ही. श्रीकृष्णाला म्हणजे देवता आलेले प्रणाम हे करायला. इथं भरत आपल्या म्हणजे जेव्हा श्रीरामांना वनवास लागले तर भरत याला राजा बनवत होते, पण त्यांनी म्हणजे राजाचं पद नाकारून श्रीराम यांना त्यांच्या पादुका दिलेल्या आणि वनवासाला गेलेले. इथं श्रीकृष्ण ते सापात इथं त्यांचे मित्र अडकलेले तेव्हाचं. तुम्ही बघू शकता लक्ष्मणनी जेव्हा म्हणजे शूर्पणखाचा नाक कापलेला ना तेव्हा ते
इथे म्हणजे आपलं श्रीकृष्णाचं सापाचं होतं आणि ते गरुडचं होतं. इथं जेव्हा रावण म्हणजे सीता मातेला जेव्हा हरण करायला येतो ना आपलं ब्राह्मणचा वेश घेऊन ते इथं परत म्हणजे श्रीकृष्णाला कोणतं असं म्हणजे फळ देतं ते येतं. पुढे आपलं जटायूला म्हणजे जटायू आपल्या सीता मातेला वाचवायला गेलेला पण तेव्हा रावणने मारलेलं. पण मग श्रीराम आणि लक्ष्मण जटायूचं हे करत आहे ते इथं 3D मध्ये दाखवलेलं आहे. पुढे ब्रह्मादेव आलेले श्रीकृष्ण यांना भेटायला तेव्हाच आहे. इथं जेव्हा श्रीराम आणि ते शबरी माता म्हणजे श्रीरामला जे बोर देत होती ते त्याचं 3D मध्ये दाखवलं आहे. इथं श्रीकृष्णाने कालिया नागचा वध केलेला म्हणजे वध नाही केलेला इथं त्याला मारलं ते दाखवलं आहे लहानपणी. म्हणजे बाल्य आणि सुग्रीवचं म्हणजे जे युद्ध चालू होतं ना दोघं भावांचं ते पण दाखवलं आहे. आणि इथं खाली पण असं इंग्लिशमध्ये सगळं लिहिलेलं आहे. इथं कृष्ण आणि बलरामचं दाखवलं दोघी भाऊ सोबत असतानाचं वृंदावनमध्ये. आणि पुढे श्रीकृष्ण आणि बलराम ते म्हणजे ते आपलं माखन होतं ना दही ते म्हणजे खातानाचं. इथं म्हणजे हनुमानजी सीता मातेला म्हणजे जेव्हा असं वाटिकामध्ये आलेले ना श्रीराम यांचा म्हणजे अंगठी घेऊन तेव्हाच आहे. इथं श्रीकृष्णांनी म्हणजे गोवर्धन पर्वत उचललेलं ना ते दाखवलं. पुढे परत म्हणजे आणि परत मारताना ते दाखवलं एकाला. परत इथं श्रीराम लीला आणि हनुमानजी जे राम सेतू बनवते ते दाखवलं आहे. परत इथं म्हणजे राम सेतू जेव्हा दगडांनी समुद्रात पूल बनवते ना लंकेला जाण्यासाठी. परत इथं आपलं महाभारतचं जेव्हा म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहीन होत होतं ना ते दाखवलं इथं तेव्हा वस्त्रहीन होतं ते. इथं म्हणजे श्रीराम यांनी रावणला मारलेलं ना ते दाखवलं आहे. श्रीराम यांनी रावणला मारलं वध केलेलं तेव्हाचं. श्रीकृष्ण म्हणजे अर्जुनला ते सगळं भगवद्गीता सांगत होते ना ते इथं दाखवलं आहे. आणि इथं जेव्हा म्हणजे कृष्णाचा अवतार घेतला ना ते सगळं इथे दाखवलं आहे सगळं 3D मध्ये मित्रांनो. म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा आपले मित्र जे सुदामा होते ना त्यांचे जेव्हा पाय धुत होते तर ते पण इथे दाखवलं आहे मित्रांनो. म्हणजे इथं बघा कशी म्हणजे किती मस्त मंदिर आहे आणि असं मनाला एकदम प्रसन्न वाटतं एकदम मनाला शांती भेटते. वरती तुम्ही झुंबर बघा किती मस्त येतं. मनाला शांती वाटली ना आतमध्ये असं शांतता होती सगळं शांत होतं. आणि आतमध्ये म्हणजे ते होते महाराज ते कथा सांगत होते. आता आम्ही म्हणजे बाहेर आलेलो आणि थोडं इथे फिरतो पण तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकतात किती इथं मस्त वाटतंय. ते कारंजे आणि पुढे पण वाटतं तलाव टाईप आहे पुढे पण कारंजे वाटतं. हे रात्री काय भारी वाटत असेल ना लाईट बीट लागत असेल. आणि इथून तर तुम्ही बघू शकता मंदिर किती मस्त दिसतं मित्रांनो. पुढे एकदम थंड वातावरण आहे इथं थंड वाटतंय. हे सगळं म्हणजे मंडप बांधलं तेव्हा जे म्हणजे मंदिराचं उद्घाटन होतं ना तेव्हा इथे मंडप तेव्हा म्हणजे नरेंद्र मोदी तेव्हा यांची इथं सभा झालेली तेव्हा इथे मंडप राखलेला. इथं बघा इथं पण तलाव टाईप आहे म्हणजे कारंजेच आहे तर खाली जाऊ देत नाही इथं. आणि तसं गार्डन टाईप आहे राऊंड सगळीकडे हिरवं आहे. मित्रांनो आता आम्ही पण चाललो आहे म्हणजे सगळं मंदिर इथं भेटलो थोडं जातो बाहेर नाश्ता करतो आणि मग परत जातो घरी जायला निघू. आता चाललो आहे आता आम्ही आपल्या गाड्या लावल्या ना चाललो आहे आता पहिले गाड्या घेऊ आणि आम्ही म्हणजे चाललो बाहेर मंदिराच्या नंतर जाऊ घरी आपल्या गाड्या घेऊ. थोडं मग नंतर जाताना काय नाश्ता बिष्टा पण करू. मस्त वाटलं की नाही मनाला आनंद झाला की नाही बघ तुला म्हणजे एवढं मोठं मंदिर आहे की म्हणजे फिरायला पण चांगलं वाटलं. चला जाताना पूर्ण एकदम मस्त एंट्री पण कशी एकदम आता म्हणजे आम्ही बाहेर चाललोय. आता काका तुम्हाला कसं वाटलं मंदिर? मस्त मस्त खूप छान वाटलं अगदी म्हणजे
एवढा म्हणजे एवढ्या वर्षापासून जे काम चाललेलं आहे, जवळपास 12 वर्षापासून काम चाललेलं आहे आणि आता कुठे ते सक्सेस झाल्यासारखं वाटतंय. मनाला एवढं शांती मिळतं नाही का, आणि वातावरण एवढं खूप छान आहे, मस्त वाटतं अगदी. मित्रांनो, आपलं म्हणजे काकांचं पण यूट्यूब चॅनल आहे, त्यांना पण सबस्क्राईब करा. तुमचं यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे? संजय पोळेकर. काकांच्या पण आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा आणि काकांना पण सपोर्ट करा. चला काका, तुम्हाला भेटून पण खूप चांगलं वाटलं. थँक्यू सो मच. बाहेर पडलेलो आहे आणि आता बाहेर पडतात इथे होऊ शकतात म्हणजे सगळं इस्कॉनचं जे सामान आहे म्हणजे माळा बिळा तुळशी माळ सगळं इथं आहे ते. आणि आता आपण पहिले आता बाहेर आता आणि इथे बाजूलाच कॅन्टीन आहे, खायचं काय असेल तर म्हणजे आपल्या पहिले चपला घेऊ आपण. तर मित्रांनो बघू शकता आपण प्रसाद घेतलेला आहे. माझ्यासोबत इथे अन्नदान तर महादान इथे म्हणजे चांगला आपला म्हणजे आपण पाठच्या इथे गेलेलो ना इस्कॉन टेम्पलला, तिथं आपल्याला दिलेला बघा शिरा, तर इथे पण आहे. तर आपण घेतलेला आणि प्रसाद खाऊ. आता खाऊन आम्ही निघतो आता घरी जायला. आपला घेतो पहिले आता काउंटरवरून, मग गाड्या काढून निघतो. तिथून आता गाड्या म्हणजे आम्ही सगळे काढले आणि आता आपल्या घरी जायला आता निघतोय. मस्त वाटलं. कसं वाटलं मस्त वाटलं ना. म्हणजे कुठलं मंदिर पण फिरलो. आम्ही सकाळीच निघालेलो, 7 वाजता आम्ही निघालेलो आणि इथं आम्ही म्हणजे 9-8पर्यंत इथे पोचलो. आणि थोडा आमच्यामध्ये टाइमपास झाला म्हणजे थांबलेले. तर आता सगळे घरी जायला निघालेलो आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर असं